बऱ्याच वेळेस अशी वेळ येते किंवा असं वाटतं आपल्याला की मला काहीतरी मी कुठेतरी अडकलेली आहे किंवा मला काही प्रश्नाचं उत्तर हवं आहे आणि मला याचं उत्तर नक्की कोण देईल. आपल्या आजूबाजूचे आपल्या घरातली लोक त्याचं उत्तर देऊ शकत नाही, कारण काही प्रॉब्लेम्स असतात जे आपल्या घरातल्यांशी रिलेटेड असू शकतात, बाहेरच्या रिलेटेड असू शकतात. तर त्यामुळे त्याचं उत्तर हे फक्त आणि फक्त स्वामींना माहिती असतं. मग स्वामींना आपल्या प्रश्नाचं उत्तर कसं विचारावं आणि शक्यतो माझ्या प्रश्नांचं उत्तर आजपर्यंत स्वामींनी मला कसं दिलं, त्याचबरोबर मी ज्या तुमच्याबरोबर लॉ ऑफ अट्रॅक्शनचे जे टेक्निक्स शेअर करते त्यामध्ये मला यश कसं मिळालं आणि मला माझ्या इच्छा पूर्ण कशा करून भेटल्या ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते. कसं असतं ना, जेव्हा कधी मला इच्छा झाली, मला असं वाटलं की स्वामी मला ह्या गोष्टींचं सुचत नाहीये, कळत नाहीये की मी काय करावं, तर मी आपल्या मागे ना आपण एक गोष्ट करून ठेवावी, एक गोष्ट लावून ठेवावी किंवा एक रुटीन असावा. मी रोज ना रोज आपल्या, तुम्हाला माहिती असेल कलर्स मराठीवर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नावाची सिरियल चालू आहे. म्हणजे त्यांचं काही प्रमोशन करत नाही, मी माझं सांगतेय की मी ती सिरियल बघते आणि मी रोज एक एपिसोड किंवा 2